ಅದೇ ಬಾಗ್ ಕೊಡ್ತೆ ಕೊಡಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೆ ಕೊಡಲ್ಲ ಫೈಲ್ ಎಲ್ಲ ನಡಿ ಒಳಗೆ ನಡಿನಿ ಸೆಕ್ಷನ್ ನಡಿನಿ ನೀ ಆಫೀಸಾಗ ಇದ್ದಿಲ್ಲಪ್ಪ ಬಟ್ ಎಷ್ಟು ಸ್ಯಾಲರಿ ಡ್ಯೂ ಅದ ಕೊಡಪ್ಪ ಅದ ಜಗಳ ಆಯ್ತಿಲ್ಲ ಈಗ ಎಷ್ಟು ಟೈಮ್ ಬೇಕು ಒಂದ್ ವರ್ಷದಾಗ ಕೊಡಲ್ಲ ಈಗ ಫೈಲ್ ತೆಗಿದು बैलेंस कोडो पा नोबल पब्लिक स्कूल एडमिशंस आर ओपन। इल्म ही आदमी को इंसान बनाता है। स्कूल स्टाइल कैंसिल्ड। यहाँ लर्निंग मिलती है क्रिएटिव ट्विस्ट के साथ। नॉलेज पार्क द क्रिएटिव स्कूल। क्रिएटिविटी इज आवर सब्जेक्ट। 3 ದಿವಸ ನಮ್ಮ ಸಿಎಂಸಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಬೇಸ್ ಲೇಬರ್ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ಇವರಿಗೆ ಸ್ಯಾಲರಿ ಆಗಿಲ್ಲ. ಸ್ಯಾಲರಿ ಆದಾಗ ಯಾವಾಗೇ ಒಂದು ತಿಂಗಳ ಸ್ಯಾಲರಿ ಅಷ್ಟೇ ಮಾತ್ರ ಹಾಕ್ತಾರ. ಕಾನೂನಲ್ಲಿ 2 ತಿಂಗಳು 3 ತಿಂಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಲೇಟ್ ಆದಾಗ, ಅದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಲೇಟ್ ಆದಾಗ ಸಿಎಂಸಿ ಕಮಿಷನರ್ ಪ್ಲಸ್ ಅಕೌಂಟೆಂಟ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗ್ತಾರಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮಾತಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಮಾಡಿದಂಥ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟರು. ಯಾವುದೇ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಆಗಲಿ नोबल पब्लिक स्कूल एडमिशंस आर ओपन। इल्म ही आदमी को इंसान बनाता है। सगे हॉस्पिटल फर्टिलिटी एंड मदर केयर हॉस्पिटल एंड स्कैनिंग सेंटर नियर बस स्टैंड बसव कल्याण। ಟಿಎಂಸಿ ಆಗಲಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಬೇಸ್ ಮ್ಯಾಗ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇವಾಗ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅರ್ಲಿ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಸಿಟಿ ಕ್ಲೀನಿಂಗ್ ಏನೇ ಮಾಡಬೇಕಾದಾಗ ಗಾರ್ಡನ್ ಕ್ಲೀನಿಂಗ್ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಸ್ವಚ್ಛ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡಬೇಕಾದಾಗ ಅದು ಶ್ರೇಯ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಬೇಸ್ ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತದೆ. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೆವು, ಈ ರೀತಿ ಯಾವಾಗ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮೊದಲು ಯಾವಾಗ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಬೆಲ್ಕೋನಿಯಾಗಿದ್ದಾಗೂ ಕೂಡ ನಂಬಲ್ಲಿ ನವಗಂಗೋಗ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದರು, ಮೊದಲು ಅಬ್ದುಲ್ ರೆಹಮಾನ್ ಹಾಜಿ ಇದ್ದರು. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಯಾವುದೇ ಸಿಎಂಸಿ ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ಹಬ್ಬ ಬರಲಿ ಅವಾಗ ಬರೋಬ್ಬರ ಪೇಮೆಂಟ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಹೀಗೆ ಹೋದ 8 ದಿವಸ ಹಿಂದೆ ಇವಾಗೆಲ್ಲ ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಆಫೀಸ್ಗೆ ಬಂದಿದ್ರು. ಖೂಬಾಗೆ ನೀವು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ನಮ್ಮ ಸ್ಯಾಲರಿ ಸಲಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಎಂದಾಗ ನಾನು ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗಾಗಲಿ, DC ಮೇಡಮ್ರಿಗಾಗಲಿ, ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ PS ಆಗಲಿ, MLA ಅವ್ರಿಗಾಗಲಿ, ನಮ್ಮದು ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ಅವ್ರಿಗಾಗಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಮಾತಾಡೀನಿ. ಮತ್ತು ಮಾಲಾ ಬಿ ನಾರಾಯಣರಾವ್ ಮೇಡಮ್ಗೆ ಮಾತಾಡೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಾವು PDOಗೆ ಮಾತಾಡೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೆ ಮಾತಾಡಿದಾಗ ಅವು ಒಂದೇ ಹೇಳ್ದಾಗ ಇಲ್ಲಿಗೆ ನಾವು ಮಾಡಿಸ್ತೇವೆ. ಇವಾಗ 8 ದಿನ ಟೈಮ್ ತೊಗೊಂಡು ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಅವ್ರಿಗೆ ಬೈ ಎಲೆಕ್ಷನ್ದಾಗಿದ್ದರು, ಆದರೂ ಇನ್ನೂ ತನಕ ಸ್ಯಾಲರಿ ಆಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಗ 3 ತಿಂಗಳ ಸ್ಯಾಲರಿ ಅದ, ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ 1 ವರ್ಷದ ಸ್ಯಾಲರಿ ಪೆಂಡಿಂಗ್ ಅದ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಕಾನೂನು ಮಾಡಿದಾಗ ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಮಾಡಿದಾಗ बसवा कल्याणदाग बसवा कल्याण में कैसा है बोले तो कानून किताब में है, किताब अलमारी में है। कानून किताब में है, किताब अलमारी में है। मंत्री साहब बोल रहे कि 3 दिन में सैलरी 3 महीना देर हो गया, 3 से ज्यादा हो गया तो कमिश्नर और अकाउंटेंट को सस्पेंड करने का आदेश ही दिए एक्शन का। लेकिन ये सैलरी नहीं हो गई इन लोग का। देखिए आज भगवान का दया से भगवान सबको पैदा करे, अलग अलग प्रोफेशन में लोग हैं, आप मीडिया में हैं, कोई बिजनेसमैन है, कोई अलग है, कोई लेबर है। एक घर चलाना है, बच्चों को फीस भरना है, बच्चों को यात्रा में लेके जाना है। हम कैसा तो पैदा हो गए, लेकिन हमारे बच्चों को अच्छा सिखाना, अच्छा दिलाना बोलने का सोच रहता है। राजा बाग सवार दरगाह का यात्रा था, लेकिन इनको सैलरी नहीं होगा। अभी बसवा जयंती आ गया, सैलरी नहीं हो गया। अम्बेडकर जयंती है, सैलरी नहीं हुआ। तो MLA, मैं क्या बोलता हूँ, MLA को झगड़ा नहीं, वो कानून पढ़ता नहीं पढ़ता है, डबल डिग्री होल्डर है, डबल डिग्री में पढ़ा नहीं पढ़ा, उसको पढ़ाए नहीं पढ़ाए, मास्टर है वो, उसको भी पूछो। उसका काम है ये महीना मीटिंग लेना दिलाना। विजय सिंह जी का भी काम है, अपोजिशन लीडर है, यहाँ से MLA बनने का ख्वाब है, लेकिन 1 साल का सैलरी नहीं दिला गई। जब इतने बड़े बड़े लीडरों के साथ में घूमते, सैलरी दिलाने का नहीं होता हमारे बसवा कल्याण में। वो कितने बड़े लीडर आ गए, मैं वो नहीं बोल रहा ये MIM के गंदे, JDS के गंदे, BJP के गंदे, मैं कोई पार्टी का नहीं बोल रहा। जब बसवा कल्याण में सफेद कपड़े डालने को घूम गई, बड़े बड़े कटआउट लगा गई, शर्म आना इनको। सैलरी दिलाओगे भाई, कटआउट तो लगा लो, कपड़े तो लगा लो, गाड़ियों को पंगे तो लगा लो, सैलरी नहीं करते बोले तो तुम लीडर है क्या है? आप लेबर रहते तो कैसा होता था। इसलिए ये यहाँ बैठने के बाद रहीम खान साहब मेरे को बोले थे कहाँ गलती हो गई, आप विजिट करके देखो,
3 महीने का है, साल का है, मेरे को 3 महीना बोल गए। तो यहाँ आने के बाद ऑर्डर मिला, इनका एक ही है कि हमारे को सैलरी दो, 1 साल का क्लियर करो, हमारे बच्चों का फीस भरना है, हमारा उज्जवल भविष्य है। मोदी जी देश के बारे में वहाँ भाषण दे रही, सिद्धरामैया साहब यहाँ भाषण दे रहे, लेकिन यहाँ का एमएलए भी भाषण दे रहा, पगार नहीं आ गए, पगार दिलाओ बोल को इनका हक है। हम झगड़ा नहीं करें, वो पार्टी क्या ये पार्टी क्या, ये पूरे हमारे गांव के लेबर है। इसलिए आज हम रिक्वेस्ट एक ही करें कि पुराना फट बोल को क्लियर करो, क्यों कल जयंती है, नहीं तो हमारे को अन्याय नहीं। कॉन्स्टिट्यूशन जो लिखे उनका जयंती के दिन हमारे को क्या क्या स्वागत देके जयंती करेंगे। फिर भी 1 साल से बसवा कल्याण के लेबरों को तारीफ करना पड़ता, मैं क्या बिना पगार बसवा कल्याण को साफ कर रहे थे, बिना पगार साफ कर को क्लीन रख रहे। आज नौकरी का 1 महीने का पगार मालक नहीं दे तो जूता लेके मारते, वहां प्राइवेट में फतरे मारते, 3 महीना हुआ तो इंडस्ट्री बंद करते हैं। फिर भी इनका दिल गांव के लिए, बसवा कल्याण के लिए इतना दिल बड़ा करे। 1 महीने का दिलाते, 2 महीने क्या भीख दे गए, पूरे 1 साल का हमारा मेहनत के, हमारे पैसे, हमारे हक के पैसे दो बोल के उन्हें पूछ रहे। अकाउंटेंट को मैं बुलाया, कहाँ गया अकाउंटेंट, हो गया, नहीं तो उसको लेके चलेंगे हम उधर की गाड़ी में, उधर की मिनिस्टर के पास चलेंगे। ಇಲ್ಲ ನಿಂಗೆ ನಡಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸೀದಾ ಮಂತ್ರಿ ಬಲ್ ಹೋಗಾಗಿಲ್ಲ ಬಾಗ್ ಕೊಡು, ಈಗ ಎಷ್ಟದ ಸ್ಯಾಲರಿ ಬಾಗ್ ಕೊಡು, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಿಂಗೆ ತಗೊಂಡು ನಡೀತಾ ಆ ಕಡೆ ಗಾಡಿಯಾಗ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ सीधा। चाइल्ड लेबर को बात करो ना, आगे डिटेल देना। देखो तुम अकाउंटेंट है क्या है, तो तुम दिए सो बीदर को जाता, बीदर से इधर आता। ಸುನ್ನ ಕನ್ನಡದ ಮಾತಾಡಿ, ಇಲ್ಲಿಂದ ಬೀದರ್ ಕಳಿಸ್ತೆ, ಬೀದರ್ದಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತು ಏನ್ ಹೌದು, ಪೈಲ ಇಲ್ಲಿಂದ ಏಟದ ಬಾಗ್ ಕೊಡು, ಈಗ ಏಟದ ನಮಗ್ ಕೊಡು ಒಂದ್ ಕಾಪಿ। ಟೈಮ್ ಹಿಡಿತದ ಅಂದಾಗ ನೀ ಅಕೌಂಟೆಂಟ್ ಅಲ್ಲ, ನೀ ಇಲ್ಲಿ ವಸೂಲಿ ಮಾಡಾಕಿದ್ದ ಕರಪ್ಷನ್ ಯಾಕದಾಗ ಆಗ್ತಾನೆ ಈಗ। ನೀ ನೋಡಪ್ಪ, ನೀನ್ ಮಂತ್ರಿ ಕೊಡು ಅಂದ್ಮೇಲೆ ನೀ ಕೊಡಲ್ಲ, ನಿಮಗೆ ದಿವ್ಯ ಏಟದ ಬಾಗ್ ಕೊಡಲ್ಲ, ಹಾಗೆ ಕೊಡೋಲ್ಲಪ್ಪ। ಈಗ ನಿನ್ ಬಳಿ ಸ್ಯಾಲರಿ ಕೊಡೋದಲ್ಲ, ಏನ್ ರೊಕ್ಕ ಕೊಡೋದಿದಿ ನೀ ಕೊಡೋಲ್ಲ, ಬಾಗ್ದಿ ಇಟ್ಟು ಈ ತಿಂಗಳದ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಅದ ಅಂತಾನೆ ಒಂದ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡು, ಸ್ವಲ್ಪ ಎದಕ್ ಬೇಕು, ಒಂದ್ ವರ್ಕ್ ಸೈಡ್ ಪಪ್ಪಿ ಹೊಡ್ಲತ್ತಾಗ ಏನ್ ಈಗ ಕೊಡೋಪ್ಪ ಕೊಡು, ಏಟದ ಬಿಲ್ ಏಸ್ ದಿನದ ಬಾಗ್ ಕೊಡು, ಒಂದ್ ಪೇಪರ್ ಮ್ಯಾಗ ಈಸ್ ಕೋಟಿ ಅದ ಅಂತ ತೋರ್ಸ್ मीडिया लिख के दे। अरे कितना तो दे भाई, दे इतना साल का है बोल के। ಬಿಸಿಲು ಹೆಚ್ಚಿಗಾಗ್ಯದ, ತಲೆ ಖರಾಬ್ ಮಾಡ್ಬೇಡಿ, ಇಲ್ಲ ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ನೀನು ಕೇಸ್ ಮಾಡ್ಕೊ, ನಿನ್ ಮ್ಯಾಗ ನಾ ಮಾಡ್ಕೊತ ಅಕ್ಕ ಸ್ಯಾಲರಿ ಇಟ್ಟದ ಕೊಡೋಪ್ಪ, ಕೊಡುವಪ್ಪ, ಈಗ ನಿಂಬಲ್ಲಿ ಫೈಲ್ ಆಗದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಆಲಿ 1 ತಿಂಗಳು ಕಮ್ಮಿ ಆಲಿ ಬಾಗ್ ಕೊಡು। ಅದೇ ಬಾಗ್ ಕೊಡ್ತೆ ಕೊಡಲ್ಲಿ, ಕೊಡ್ತೆ ಕೊಡಲ್ಲಿ, ಕೊಡ್ತೆ ಕೊಡಲ್ಲ, ಫೈಲ್ ಎಲ್ಲದ ನಡಿ ಒಳಗ್ ನಡಿನಿ, ಸೆಕ್ಷನ್ ನಡಿನಿ, ನೀ ಆಫೀಸಾಗ ಇದ್ದಿಲ್ಲಪ್ಪ, ಬಟ್ ಎಷ್ಟು ಸ್ಯಾಲರಿ ಡ್ಯೂ ಅದ ಕೊಡೋಪ್ಪ, ಅದ ಜಗಳ ಹೇಳ್ತೀನಿ ಈಗ। ಎಷ್ಟ್ ಟೈಮ್ ಬೇಕು, 1 ವರ್ಷದಾಗ ಕೊಡೋಲ್ಲ, ಈಗ ಫೈಲ್ ತೆಗಿಂದು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಕೊಡೋಪ್ಪ, ಸ್ಯಾಲರಿ ಕೊಡು, ಅದು ಏಟದ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಕೊಡು, ನಾವು ಜಗಳ ಹಾಕೊಂಡಿಲ್ಲ, ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ। आगे कितना महीने का है वो लिख के देगा भाई पेपर के ऊपर, हंग ಆಗಲ್ ನೋಡು। ಇಲ್ಲ ನೋಡಪ್ಪ, ಕೊಡು ಕೊಡು, ಬಗ್ಲಿ ಆಲೆ ಆಲೆ, ಹೇಗ್ಲಿ ಬಟ್